आज मी मस्त लाल चटणीतला पालकाचा झुणका मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बनवायला सोपा आहे, खायला खूप भारी लागतो आणि उन्हाळ्यामध्ये कोणत्याही भाज्या करा तर खावं असं मन जेवण करायचं किंवा भाज्या खायचं मनच होत नाही। तर हा पालकाचा जो झुणका आहे स्पेशल उन्हाळ्यासाठी गरम गरम सकाळच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणात तुम्ही हा झुणका बनवू शकता। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया। तर इथं एक जुडी पालक मी छान बारीकसर कट करून घेतलेला आहे। पालक धुवून नंतर कट करून घेतलेला आहे। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि कांदा टाकून घ्यायचा। सोबतच 5-6 लसणाच्या ज्या आपल्या काळ्या असतात ना त्या देखील बारीक कट करून घालायच्या। आता हे सर्व गोष्टी फोडणीला टाकताना मोबाईल कधी बंद झाला मला माहीतच नाही, म्हणून लसूण, मोहरी आणि याच्यामध्ये जिरे टाकताना मी दाखवू शकले नाही आणि कांदाही दाखवू शकले नाही। कांद्याचा हलका कलर चेंज झाल्यानंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक मोठा ग्लास पाणी टाकून घ्यायचं। आता हा झुणका मी बनवत आहे लाल चटणीत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा झुणका नाही का हिरव्या मिरच्यात देखील बनवू शकता। फक्त हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये फिरून आणि लाल चटणीच्या जागी हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। आता पाणी टाकल्यानंतर जो पालक आपण कट करून ठेवलेला होता तो पालक आदनामध्ये टाकून द्यायचा आणि छान पाण्याला उकळी काढून घ्यायची। पाण्याला उकळी आली की लगेचच आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ हाटून घेणार आहोत। तुम्हाला झुणका घट्ट हवाय, पातळ हवाय, मिडियम हवाय त्याच्या हिशोबाने पीठ सोडून द्या। आता एकदा पाण्याला उकळी आली की परत गॅस लो टू मिडियम करायचा आणि लो टू मिडियम गॅसवरच हे पिठलं हाटून घ्यायचं, कारण फुल गॅस राहिला तर खूप भराभर वरी फोडणी म्हणजे उकळी उकळते, मग ते पीठ व्यवस्थित हाटता येत नाही। म्हणून लो टू मिडियम गॅस करायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान पीठ टाकून हा झुणका हाटून घ्यायचा। तर जे मॅशर असते ना आपलं मॅश करायचं ताक वगैरे जे दही मॅश करतो त्यानेच पिठलं हाटून घ्यायचं, म्हणजेच ते झुणका हाटून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित हाटला जातो आणि चमच्याने वगैरे इतका व्यवस्थित हाटला जात नाही, मॅशरने खूप छान हाटला जातो। तर छान मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडंसं वरतून पाणी टाकून घ्यायचं, अर्धा 1 कप, आणि नंतर मिक्स करून घ्यायचा आणि वरी झाकण ठेवून द्यायचं आणि चांगली 5-7 मिनिट याची वाफ काढून घ्यायची। 5-6 मिनिटात मस्त असा झणझणीत छान असा झुणका शिजून तयार होतो, खायला बी खूप टेस्टी लागतो। तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला झुणका तयार झाला आहे। तुम्हाला हवा असेल तर वरतून थोडीशी कोथिंबीरही टाकू शकता। आज माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी टाकली नाही। तर गरमागरम आपला झुणका इथं खाण्यासाठी तयार झालेला आहे। भात, भाजी, चपाती, पोळी तुम्हाला कशासोबत खायचं आहे त्याच्यासोबत खाऊ शकता, खूप भारी लागतो। भातासोबत एक नंबर लागतो आणि उन्हाळ्यामध्ये असा पालेभाज्याचा झुणका, मेथीचा, पालकाचा आणि सोबत भात गेला ना तर खूप भारी लंच डिनर होतं। रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब बी करा।